पाचव्या भागात अंतर्लिखित कोन म्हणजे काय, अंतर्खंडित कंस म्हणजे काय, त्यानंतर अंतर्लिखित कोनाचा प्रमेय, अंतर्लिखित कोनांच्या प्रमेयांचे उपप्रमेय, त्यातला पहिला एकाच कंसातील अंतर्लिखित केलेले कोन एकरूप असतात आणि दुसरा अर्धवर्तुळाने अंतर्लिखित केलेला कोन काटकोन असतो. त्यानंतर चक्रीय चौकोन, चक्रीय चौकोनाचा प्रमेय, चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास, चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन गुणधर्म आणि चक्रीय बिंदू यांचा गुणधर्म पाहणार आहोत. आज आपण अंतर्लिखित कोन आणि अंतर्खंडित कंस हा आपण शिकणार आहोत. अंतर्लिखित कोनाची आकृती नीट पाहूयात आपण आणि ती नीट समजून घेऊयात, म्हणजे अंतर्लिखित कोन कोणाला म्हणतात ते आपल्याला लक्षात येईल. ही एक आकृती अशी आहे, मी या चौकोनात तुम्हाला दाखवलेली आहे. या चौकोनात दाखवलेला हा जो कोन आहे ABC, म्हणजे हा जो कोन आहे हा कोन हा अंतर्लिखित कोन आहे. आता अंतर्लिखित कोन म्हणायचं कशाला, त्याच्या दोन अटी आहेत. पहिली अट, कोनाचा शिरोबिंदू वर्तुळावर हवा आहे की नाही इथे, आणि ज्या कंसात तो अंतर्लिखित झालेला आहे, समजा हा कंस आहे, ओके, या कंसाचे अंत्यबिंदू कुठले आहेत, ए आणि सी. या ए आणि सी मधून या कोनांच्या बाजू गेल्या पाहिजे. असं असेल तर अशा कोनाला अंतर्लिखित कोन असे म्हणतात. म्हणजे किती अटी, दोन अटी आहेत. पहिली अट, बी हा वर्तुळावर हवा, म्हणजे कोनाचा शिरोबिंदू कुठे हवा, वर्तुळावर, आणि ज्या कंसात तो अंतर्लिखित झालेला आहे त्याचे जे अंत्यबिंदू आहेत ए आणि सी, त्या अंत्यबिंदूतून त्याच्या दोन बाजू गेल्या पाहिजेत. असं असेल तर कोन एबीसी हा या कंस एबीसी मध्ये अंतर्लिखित झाला आहे असे म्हणतात. आता पाहणी, हा जो हिरवा केलेला कंस आहे या कंसातच हा कोन अंतर्लिखित झालाय. कोणाचं जे नाव असतं शक्यतो त्याच कंसामध्ये तो अंतर्लिखित झालेला असतो. ओके, हा झाला अंतर्लिखित कोन. आता इथे तुम्हाला या पोटात एक कंस दिसतोय, हा पिवळा कंस. या कोणाच्या अंतर्भागात होणार, पोटात म्हणजे अंतर्भागात. असं असेल तर या कंसाला या कोनानं अंतर्खंडित केलेला आहे असं म्हणतात. म्हणजे कंस AXC हा कोन ABC ने अंतर्खंडित केलेला आहे. याचा अर्थ लक्षात आला असेल तुम्हाला सगळ्यांना की हा कंस एक त्या कोनाच्या कुठं पाहिजे, अंतर्भागात पाहिजे, असं त्याची अट होते. आता या ठिकाणी ही जी आकृती आहे या ठिकाणी हा कोन अंतर्लिखित आहे आणि हा कंस कसा आहे, अंतर्खंडित आहे. अंतर्लिखित कोन समजला. आता आपण जाऊयात अंतर्खंडित कंसाकडे. अंतर्खंडित कंस इथे पहा, ए कुठे पहा, ए जो आहे तो कोणाच्या वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. याचा अर्थ हा जो कोन आहे हा अंतर्लिखित कोन नाही. परंतु या कोणाच्या अंतर्भागात एकूण दोन कंस आहेत. एक हा एक कंस आहे आणि दुसरा हा एक कंस आहे. याचा अर्थ असा की या कोनानं दोन कंस अंतर्खंडित केलेले आहेत. म्हणजे कोन BAC ने कंस BYC आणि कंस DXC असे दोन कंस अंतर्खंडित केलेले आहेत. म्हणजे एक लक्षात आलं का, ही जी आकृती होती इथे कोन पण अंतर्लिखित होता, कंस अंतर्खंडित होता. इथे एक लक्षात घ्या, इथे कोन अंतर्लिखित नाही आहे, परंतु त्याने दोन कंस अंतर्खंडित केलेले आहेत. आता इथे पहा, इथेही तसंच आहे. कुठे हा बाह्य भागात आहे, इथे पण दोन कंस त्याने काय केलेले, अंतर्खंडित केलेले आहेत. कारण हे दोन्ही कंस या कोनाच्या कुठे आहेत, अंतर्भागात आहेत. तसेच इथे पहा, बी इथे. आता इथे बी जरी वर्तुळावर असला तरी ज्या कंसात तो अंतर्लिखित झालेला आहे त्याचे अंत्यबिंदू ए आणि बी आहेत. आणि नेमकं काय झालं, बी इथे आहे पण एक बाजू त्याची या कंसाच्या अंतर्भागातून गेलेली नाहीये, त्यामुळे हा अंतर्लिखित नाहीये, परंतु त्यानं एक कंस अंतर्खंडित केलेला आहे. आणि इथे पहा, बी कुठे आहे, बाह्य भागात. एक लक्षात घ्या, बी हा बाह्य भागात आहे आणि जो पोटातला कंस आहे त्याच्या अंत्यबिंदूतून ह्याच्या दोन बाजू गेलेल्या नाही आहेत. आणि महत्वाचं असं आहे की या परिस्थितीमध्ये हा कोन अंतर्लिखित पण नाही आणि हा कंस अंतर्खंडित पण नाही. एकूण लक्षात आला असेल सगळ्यांना की
कोण जर अंतर्लिखित असेल तर कंस अंतर्खंडित असतोच, परंतु एका कोणाने कंस अंतर्खंडित केले असतील तर तो दिलेला कोण अंतर्लिखित असेलच असे नाही. म्हणजे अंतर्लिखित असेल तर अंतर्खंडित करणारच, परंतु अंतर्खंडित कंस जर एका कोणाने केले असतील तर तो अंतर्लिखितच असायला पाहिजे असं नाही. आणि एक पाहिला असेल इथे या कोणाने एकच कंस अंतर्खंडित केलेला आहे, परंतु काही कोण असे आहेत त्यांनी 2-2 कंस अंतर्खंडित केलेले आहेत. अशा पद्धतीने आपण अंतर्लिखित कोण आणि अंतर्खंडित कंस हा आपण बघितला. आता आपण यानंतर अंतर्लिखित कोणाचे प्रमेय पाहणार आहोत, कारण तो उदाहरण सोडवण्यासाठी फार महत्वाचा आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून पण महत्वाचा आहे. आता आपण अंतर्लिखित कोणाचे प्रमेय आपण बघतोय. त्या प्रमेयाचं विधान असं आहे, अंतर्लिखित कोणाचे माप हे त्याने अंतर्खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते असं आपल्याला सिद्ध करायचं आहे. इथे पहा एक वर्तुळ काढलंय, केंद्र ओ मी घेतलेला आहे. हा कोन ABC हा अंतर्लिखित आहे आणि त्याने अंतर्खंडित केलेला कंस हा AXC आहे. या कोणाचं माप त्याने अंतर्खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं हे मला काय करायचं सिद्ध करायचंय. आकृती तर मी काढलेली आहे, मला आता पक्ष लिहायचंय. पक्ष म्हणजे दिलेल्या गोष्टी आणि शक्यतो पक्ष लक्षात घ्या, आकृतीवरून लिहायचं असतं. मग आता मी काय लिहिते बघा, ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळात, ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळात कोन ABC हा अंतर्लिखित कोन आहे. आणि कंस AXC हा कोन ABC ने अंतर्खंडित केलेला आहे. एवढं झाल्यानंतर मला काय सिद्ध करायचं आहे, साध्य. कोण कुठला अंतर्लिखित आहे कळला असेल तुम्हाला, हा कोण आहे त्याने अंतर्खंडित केलेला कंस AXC आहे. म्हणजे याचं माप त्या कंसाच्या मापाच्या कसं आहे, निम्म. म्हणजे कोन ABC बरोबर 1/2 माप कंस AXC. इथे लक्षात. आता हा प्रमेय सिद्ध करत असताना आपण 3 पर्यायांचा विचार करणार आहोत. एक, केंद्रबिंदू कोणावर असेल तर, पहिला. केंद्रबिंदू कोणाच्या बाह्य भागात असेल तर, केंद्रबिंदू कोणाच्या अंतर्भागात असेल तर, अशा एकूण 3 पर्यायांचा आपण विचार करणार आहोत. त्यातला पहिला पर्याय फार महत्वाचा आहे, कोणाचा शिरोबिंदू वर्तुळाचा शिरोबिंदू या कोणावर असेल तर अशा पद्धतीमध्ये आपण ही प्रमेय महत्वाचा आहे आणि त्याचा वापर करून पुढच्या 2 पर्यायांचा आपण विचार करणार आहोत. तर आता सुरुवातीला आपण सिद्धतेमध्ये एकूण पर्याय पहिला तो कुठला घ्यायचा आहे, केंद्रबिंदू या कोणावर आहे. अशा पद्धतीत तो महत्वाचा प्रमेय. आणि पर्याय 2 पर्याय 3 हे आपण एकाखाली एक त्या सिद्धतेमध्येच करणार आहोत. आता एवढी मोठी सिद्धता परीक्षेला लिहायची का, तर परीक्षेत कसं असतं लक्षात घ्या, पर्याय पहिला जो महत्वाचा आहे ज्याच्यावरून ही सिद्धता पूर्णपणे सिद्ध होतीये तो जास्तीत जास्त महत्वाचा असतो. कारण प्रमेय हा कमीत कमी 4 मार्कांना किंवा 3 मार्कांना विचारला जातो. त्यामुळं एवढे सगळे पर्याय त्या ठिकाणी आपण यूज करू शकत नाहीये, पण आपण पुस्तकात दिल्याप्रमाणे सगळं सिद्धता आपण त्या पद्धतीने आपण घेणार आहोत. तर पहिला पर्याय की केंद्रबिंदू हा कोणावर असेल तर, अशा पद्धतीत आता सिद्धता कशी करायची ते आता आपण पाहतो. आता पर्याय 1, वर्तुळाचा केंद्रबिंदू कोणावर असेल तर, आता आपण तो बघतोय. पहा मी इथं काय केलंय, हा कोन ABC मी घेतलेला आहे, हा अंतर्लिखित कोन आहे. अंतर्खंडित केलेला कंस हा AXC आहे. O कुठे आहे, कोणाच्या बाजूवर आहे, म्हणजे BC वर आहे, किरण BC वर आहे असं आपण म्हणू शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये आपण या कोणाचं माप या कंसाच्या निम्मा आहे आता आपण सिद्ध करणार आहोत. आता सुरुवातीला आपण काय करूया, यात हे सिद्ध करायचं असेल तर मला एक रचना करावी लागेल, OA जोडावा लागेल. म्हणून मी इथं रचना लिहून टाकतो. रचना, रेख OA जोडला. आता जाऊयात आपण पुढे. आता ही सिद्धता मला सिद्ध करत असताना इथे लक्षात येते तुम्हाला, पहा मी इथे एक त्रिकोण दाखवतोय तुम्हाला. या त्रिकोणामध्ये
ओबी जेवढा आहे तेवढाच ओए आहे. येते लक्षात? मी लिहितोय तिथं सिद्धतेमध्ये त्रिकोण एओबी मध्ये ओए बरोबर ओबी. कारण लिहूयात आपण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आता मला सांगा, हा जर दोन बाजू एकरूप असतील तर हा त्रिकोण कुठला आला? समद्विभुज. म्हणून कोण OBA एकरूप कोण OAB हा जर समद्विभुज असेल तर पायालगतचे कोण कसे असतात? एकरूप. म्हणजे हा कोण या कोणाशी काय आला? एकरूप. इथं कारण लिहूयात आपण समद्विभुज त्रिकोण प्रमेय. ओके. मग आता मला सांगा, हे जर कोण आहे एकरूप तर त्याला आपण एक प्रमाण म्हणूयात, त्याला एक आता अक्षर म्हणूयात. समजा मापकोन OBA बरोबर मापकोन OAB बरोबर x अंश. मी काय केलं, याला एक x अंश असं मानलं मी. हा x अंश घेतला, हाही किती घेतला? x अंश घेतला. आता नीट बघा पुढे काय येतं ते. मी आता या केंद्रीय कोणाकडे जाणार आहे. हा कशासाठी जाणार आहे हे तुम्हाला नंतर मी सांगतो. या त्रिकोणाचा हा कोण जो आहे AOC हा बाह्य कोण आहे. आणि तुम्ही बाह्य कोण प्रमेय शिकलेला आहात की त्रिकोणाच्या बाह्य कोणाचा माप त्याच्या दूरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असतं. म्हणजे हे दूरस्थ या कोणाचा हा बाह्य कोण असेल तर दूरस्थ अंतरकोन हा x आणि x झालं. मग हा x आणि हा x असेल तर हा किती येणार आहे? 2x येणार आहे. येते लक्षात? मी आता ते लिहितोय. पण कोण AOC हा त्रिकोण AOB चा बाह्य कोण आहे. म्हणून मापकोन AOC बरोबर मापकोन OBA अधिक मापकोन OAB आणि याला कारण लिहूयात आपण दूरस्थ अंतरकोन प्रमेय. आपल्याला झालेला आहे हा की बाह्य कोणाचं माप त्याच्या दूरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या किती असतं? बेरजे इतकं असतं. म्हणून मापकोन AOC बरोबर हा किती काढलाय आपण? x अंश. आणि हाही किती आहे? x अंश. बरोबर किती आलं सांगा? 2x अंश आला. मग आता मी हा AOC काढण्यापाठीमागचं उद्दिष्ट काय? मला काय करायचंय? या कोणाचं माप या कंसाच्या मापाच्या निम्म मला दाखवायचं होतं. पण मी या दोन कोणांवरून इथे का आलो? कारण आपल्याला काही सूत्र मागच्या अभ्यासात झालेली आहे की केंद्रीय कोण जेवढ्या मापाचा असतो तेवढ्याच मापाचा तो कंस असतो, लघुकंस. म्हणजे आता मला सांगा, मी हा x आहे म्हणजे हा x मी इथे आणलाय, याचा अर्थ AOB चं रिलेशन B शी आलेलंच आहे आणि याचं नातं कुणाशी आहे? याच्याशी आहे. म्हणजे मला हे याचं माप याच्याशी डायरेक्ट दाखवणं होत नव्हतं म्हणून मी मध्यस्थी आणला हा. आणि म्हणून या कोणावरून मी इथे आलो, इथून मी या कंसाकडे जाणार आहे आणि मग या दोघांवरून मला बरोबर हे सिद्ध होणार आहे की याचं माप त्या कंसाच्या कसं आहे? निम्म आहे. पहा आता लक्षात येतच आहे तुम्हाला. AOC हा केंद्रीय कोण आहे आणि हा 2x आहे. आता पहा इथं लिहितो मी परत एकदा मापकोन AOC बरोबर किती लिहितो? 2x अंश. आता मला सांगा हा केंद्रीय कोण आहे की नाही? मग केंद्रीय कोण म्हणजेच लघुकंसाचं माप. तिथं लिहून टाकूयात की याच्या ऐवजी लिहिलं मापकंस AXC बरोबर 2. आता मी x अंश पुन्हा कोणाला मांडले बघा. x मी पुन्हा कोणाला इथंच दिले, मी OBA ला पण मांडले, OAB ला मांडले. म्हणजे मी याला पण मांडले की नाही? म्हणजे मी x च्या ऐवजी मापकोन ABC मी लिहू शकतो. ओके. याच्या ऐवजी हा का लिहिलाय तिथं लिहूयात आपण केंद्रीय कोनाचा संगत कंस किंवा संगत लघुकंस असं म्हटलं तरी चालेल. आणि आता मला सांगा हा 2 गुणाकार आहे, इकडे आल्यानंतर काय होईल? भागाकार. 1/2 मापकंस AXC बरोबर मापकोन ABC. मला वाटतं आपली सिद्धता इथे झालेली आहे. ABC हा आपल्याला अंधलिखित कोन होता, AXC हा कंस अंधखंडित होता. तुम्ही हे सिद्ध केलंय की अंधलिखित कोनाचं माप त्याने अंधखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या कसं असतं? निम्म असतं. म्हणजे इतकी साधी, सरळ आणि सोपी आहे. या पद्धतीने केलं तर या सिद्धतेचा वापर आपल्याला पुढच्या 2 पर्यायांसाठी होणार आहे. डायरेक्ट मी हेच यूज करणार आहे तिथे.
फक्त हे बेसिक आहे, लक्षात घ्या. जेव्हा तुम्हाला बोर्डाला हा प्रमेय विचारला जाईल तेव्हा तिन्ही पर्यायांचा तुम्ही लक्षात घ्या, आकृती काढा, पक्ष लिहा, साध्य लिहा, सिद्धतेमध्ये तिन्ही पर्याय मांडा. पण तिन्ही पर्यायापैकी हाच पर्याय आपण सिद्ध करायचा आहे, कारण हा बेसिक आहे. कारण याचा वापर करून पुढचे दोन पर्याय आपण सोडवणार आहोत. त्यामुळं या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. फक्त आपण दूरस्थ अंतर्कोन प्रमेय, समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय ह्या गोष्टी सगळ्या वापरून या ठिकाणी आपण हे प्रमेय पहिल्या पर्याय केलेला आहे. आता पर्याय दोन कुठला आहे की कोणाचा शिरोबिंदू वर्तुळाचा शिरोबिंदू कोणाच्या अंतर्भागात असेल तर, आणि पर्याय 3 बाह्य भागात असेल तर, असे दोन्ही आता ॲट ए टाइम आपण बघतोय. आता आपण पर्याय 2 केंद्रबिंदू कोणाच्या अंतर्भागात आहे. आता पहा इथे केंद्रबिंदू कुठे आहे, हा कोण एबीसीच्या तो कुठे आहे, अंतर्भागात आहे. आता आपल्याला हे सिद्ध करायचंय. मग मला असं लक्षात आलं की इथे 2 अंतर्लिखित कोण आहेत, एक ABD आणि दुसरा आहे CBD. मी काय केलं होतं लक्षात घ्या, एक रचना केली होती. ती रचना इथे डायरेक्ट मी आकृतीत दाखवली आहे. तुम्ही काय करायचंय, या O मधून जाणारा किरण काढायचा, तो वर्तुळाला जिथे छेदतो त्याला नाव काय द्यायचं, D. इथे आपण रचना लिहितोय. आपण रचना पहा, किरण OB, किरण DO म्हणूयात आपण. हा वाढवला आणि तो वर्तुळाला बिंदू D मध्ये छेदतो. ही रचना केलेली आपण. आणि याच्यामुळे काय झालंय, 2 अंतर्लिखित कोण मिळाले, एक ABD मिळालाय आणि दुसरा मिळालाय CBD. मग आता तुम्ही पर्याय 1 मध्ये शिकलेला की अंतर्लिखित कोणाचं माप त्याने अंतर्खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या कसं आहे, निम्म. आता डायरेक्ट लिहूयात आपण, मापकोन ABD बरोबर 1/2 मापकंस AYD, याला आकडा 1 देऊयात. तसेच आता अजून एक दुसरा कोण आहे तोही लिहा, कोण CBD बरोबर 1/2 मापकंस CZD, याला आकडा 2. आणि ह्या दोघांनाही कारण लिहूयात. हे कशावरून घेतलंय मी, पर्याय 1 वरून. म्हणजे लक्षात घ्या, पर्याय 2 जर विचारला असेल तर पर्याय 1 तुम्हाला आधी सिद्ध करावा लागेल. एक लक्षात घ्या, बऱ्याच जणांचं असंही म्हणणं असेल की डायरेक्ट एबीसीचं माप त्याच्या लिहा ना निम, पण मला जे सिद्ध करायचे ते जर मी डायरेक्ट लिहिलं तर चालेल का, तर नाही चालणार. मग सुरुवातीला त्या पद्धतीने करावं लागतं. आता मला लक्षात आलं मला पाहिजे कुठला, हा एबीसी कोण पाहिजे. मग एबीसी हा जर कोण मला हवा असेल तर ह्या 2 कोणांच्या बेरजेपासून एबीसी तयार होणार आहे. म्हणून मला या 2 समीकरणांची काय करावं लागेल, बेरीज. आता समीकरण 1 व 2 यांची बेरीज करून आता समीकरण 1 व 2 यांची बेरीज करून, आता ती बेरीज करायची मला. पहा, म्हणून मापकोन ABD अधिक मापकोन CBD बरोबर या दोघांची बेरीज केली. या दोघातून 1/2 कॉमन काढला. काय राहिलं, मापकंस AYD अधिक मापकंस CZD. ओके, आता पहा काय येईल ते. म्हणून मापकोन, आता मला सांगा ABD आणि CBD, ABD आणि CBD यांना जर बेरीज केली तर तयार होतो कोणता, ABC तयार होतो. 1/2 आणि इथे हा कंस AYD आणि हा CZD यांची बेरीज केली तर तयार होतो. तुम्ही काही लिहू शकता, AYC लिहू शकता, ADC लिहू शकता, AXC लिहू शकता, AZC लिहू शकता, AYDXZC लिहू शकता. पण आपल्याला साध्यमध्ये मी AXC सांगितलंय त्यामुळे मी इथं लिहितो मापकंस AXC. अशा पद्धतीने पहा, पण इथे 2 कारणं लिहावी लागतील तुम्हाला. हा कोणांच्या बेरजेचा गुणधर्म आहे आणि हा कंसांच्या बेरजेचा गुणधर्म आहे. त्यामुळे इथे मी दोन्ही लिहितो, कोणांच्या बेरजेचा गुणधर्म
आणि इथे आहे कंसांच्या बेरजेचा गुणधर्म, असे आपण दोन्ही केलेले आहेत आणि ही आपण पर्याय 2 हा सिद्ध केलेला आहे. आता आपण पर्याय 3 बघूयात. वर्तुळाचा केंद्रबिंदू बाह्य भागात असेल तर. आता आपण पर्याय 3 वर्तुळ केंद्र कोणाच्या अंतर्भागात बाह्य भागात असेल तर, सॉरी इथे आपण करूयात बाह्य भागात असेल तर. आता हा बाह्य भागात आहे, पहा इथे कोण कुठला आहे, हा एबीसी आहे, हा अंतर्लिखित कोण आहे, त्याने अंतर्खंडित केलेला कंस AX आहे. आता हा केंद्र या कोणाच्या बाह्य भागात आहे असं असेल तर आपण हा प्रमेय सोडवणार आहोत. आता नीट पहा काय करता येईल. मी तेच केलं, हा किरण BO पुढे वाढवला, किरण BO हा वाढवला, तो वर्तुळाला बिंदू D मध्ये छेदतो. आता नीट पहा मी काय काय करणार आहे. पहिल्यांदा मला याचं माप याच्या कंसाच्या निम्म दाखवायचं आहे, तर मी पहिल्यांदा हा मोठा कंस घेतो. कोण घेतो म्हणजे कुठला, हा म्हणजे DBC घेतो. त्यानंतर मी घेतो तो DBA घेणार आणि मग मी काय करणार, ह्या मोठ्या कोणातून हा छोटा कोण काय करणार, वजा करणार, म्हणजे मला पाहिजे तो मिळतो. मग आता सुरुवात करू. आता मापकोन, आता पिंक कलरचा घेऊ, DBC, मापकोन DBC बरोबर 1/2 मापकंस DYC, DYC याला आकडा 1. तसेच आता निळा घेऊयात, मापकोन DBA बरोबर 1/2 मापकंस DYA याला आकडा 2 आणि याला दोघांनाही कारण लिहा पर्याय 1 वरून. ओके, मग आता काय करावं लागणार आहे मला, हा जर कोण काढायचा असेल तर या मोठ्या कोणातून छोटा कोण काय करावा लागेल, वजा करावा लागेल. आता मापकोन DBC वजा मापकोन DBA बरोबर त्या दोघातला 1/2 मी कॉमन काढला, मापकंस DYC वजा मापकंस DYA समीकरण 1 व 2 यांची वजा बाकी करू. मग आता मी काय करणार आहे, या DBC मधून DBA गेला, DBC मधून DBA गेला तर ABC राहतो बरोबर 1/2. DYC मधून DYA गेला तर AXC राहतो, मापकंस AXC. परत याला तसंच कोणांच्या बेरजेचा गुणधर्म, कंसांच्या बेरजेचा गुणधर्म, आणि आपण हे तिसरा पर्याय पण सिद्ध केलेला आहे. अशा पद्धतीने आपण अंतर्लिखित कोणाचे प्रमेय सिद्ध केलेले आहे. अंतर्लिखित कोणाचे प्रमेय त्याने अंतर्खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या कसे असते, निम्मे असते. आता यानंतर आपण अंतर्लिखित कोणांच्या प्रमेयाचं उपयोजन, जे 2 महत्वाचे आहेत ते फक्त मी तोंडी समजून सांगणार आहे, कारण ते सतत तुम्हाला उपयोगी पडतात, कधी कधी ते सिद्ध करायला लावतात, पण फार सोपे आहेत कारण याचाच वापर करून ते सोडवायचे आहे. अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयाचा आपण उपप्रमेय आता आपण बघणार आहोत. त्यातला उपप्रमेय पहिला आणि उपप्रमेय हा दुसरा. हा फार महत्वाचा आहे, हा बऱ्याच वेळा बोर्डाला विचारला जातो. एकाच कंसात अंतर्लिखित झालेले कोन एकरूप असतात, आपल्याला हा प्रमेय आहे. एकाच कंसात जर एखादे कोन, म्हणजे मला वाटतं कंसच हा अनंत बिंदूने बनलेला असतो, त्याच्यावर अनंत कोन पण असू शकतात, त्या अंतर्लिखित असू शकतात, पण आपण 2 कोणांचा इथे विचार करूयात. एकाच कंसात अंतर्लिखित झालेले कोन मला काय दाखवायचे, एकरूप असतात हे दाखवायचे. मग मी आकृती काढली आहे, O केंद्र असणारं वर्तुळ घेतलंय बघा, आणि इथे हा कंस मी घेतलाय BXC हा कंस घेतलाय. मग आता B आणि C सोडून याच्यावर अनंत बिंदू आहेत, त्यापैकी मी कुठला घेतलाय, A आणि D, म्हणजे हे 2 कोन घेतले. हे 2 कोन हे अंतर्लिखित झालेले आहेत. तर हे दोन्ही कोन एकरूप असतात हे मला सिद्ध करायचं आहे. बघा पक्षात लिहिले
कोन बीएसी व कोन बीडीसी म्हणजे हा बीएसी आणि हा बीडीसी हे कंस बीएफसी मध्ये अधोरेखित झालेले आहेत. साध्य काय करायचंय, हे दोन्ही कोन एकरूप असतात. आता हे सिद्ध करत असताना सिद्धता फार अवघड नाहीये, फक्त 4 ओळींची सिद्धता आहे. ही सिद्धता लक्षात घ्या, बऱ्याच वेळा हा प्रश्न परीक्षेला एकदा विचारला होता, त्यावेळेस विधान दिलं होतं, आकृती दिली होती, पक्ष दिलं होतं, साध्य लिहिलं होतं आणि फक्त सिद्धता लिहायला विचारली होती आणि ते 4 मार्कांना विचारली होती. आणि सिद्धतेत बरोबर 4च ओळी आहेत आणि प्रत्येक ओळीला 1-1 मार्क असतो. इतकं सोपं आहे. फक्त हे कसं करायचंय, आपण अंधलिखित कोनाचा प्रमेय इथे उपयोग करायचा आहे. पहा, मला सांगा हा अंतर्लिखित आहे की नाही, मग या कोनाचं माप या BXC च्या निम्मच असणार आहे. म्हणजे पहिलं विधान माप कोन BAC बरोबर 1/2 माप कंस BXC. तसंच हा पण अंतर्लिखित आहे, माप कोन BDC बरोबर 1/2 माप कंस BXC. त्याला आकडा आहे, याला आकडा 2. कारण काय येणार, अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. आता मला सांगा, जर या दोन्ही कोनांचा हा एकच कंस असेल तर उजवी बाजू दोन्ही समीकरणांमध्ये कशी आली, समान, म्हणून डावी बाजू समान, म्हणून माप कोन BAC बरोबर माप कोन BDC. समीकरण 1 व 2 वरून. आणि मग माप समान असेल तर कोन कशा असतात, एकरूप असतात. हे चौथं विधान. म्हणजे पहिली 2 विधानं अंतर्लिखित कोनाचे प्रमेय, त्याची उजवी बाजू सारखी म्हणून डावी बाजू सारखी, हे विधान 1 आणि 2 वरून हे तिसरे विधान. आणि त्यांचं माप सारखं आहे म्हणून कोन एकरूप, हे त्याच्यावरून आलं. म्हणजे एकूण किती झाले, 4. म्हणजे हे गणित सोडवणं फार अवघड नाही प्रसिद्धता, त्यामुळे मी जास्त याच्यात बोलत नाही. सेम तसंच अर्धवर्तुळात अंतर्लिखित कोन कसा असतो, काटकोन असतो, हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. पहा, इथे मी मुद्दामून केंद्रातनं जाणारी एक रेषा काढली, त्याच्यामुळे वर्तुळाचे 2 समान भाग झाले, म्हणजे ते अर्धवर्तुळ कंस झाले. ए कुठे आहे, अर्धवर्तुळ कंसावर आहे. म्हणजे BAC हा या अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालाय. पक्ष कोन BAC हा कंस BAC या अर्धवर्तुळात कंसात अंतर्लिखित झालेला आहे आणि तो काटकोन आहे. म्हणजे त्याचं माप किती अंशात दाखवायचंय, 90. ही तर प्रमेय फारच सोपे. पहा, हा अंतर्लिखित आहे, अंतर्खंडित कंस खाली आहे. माप कोन BAC बरोबर 1/2 माप कंस BXC. अंतर्लिखित कोनाचे प्रमेय बरोबर. म्हणून माप कोन BAC बरोबर 1/2 हा अर्धवर्तुळ आहे, त्यामुळे त्याचं माप किती असतं, 180 गुणिले 180. आणि 2 आणि 180 ला भागलं, उत्तर किती आलं, 90. त्यामुळे याचं किती येतं, 90. म्हणजे हे दोन्ही प्रमेय फार मोठे नाही आहेत. हे कशावर आधारित आहेत, अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयावर. म्हणून हे आपण घेतोय, पण हे उदाहरणांमध्ये सतत वापरले जातात, त्यामुळे याचा अभ्यास करायचा. विशेष करून हा प्रमेय बोर्डाला बऱ्याच वेळा सिद्ध करा असाही विचारला जातो. मला वाटतं सगळं तुम्हाला सांगितलंय, पुस्तकात पण डिटेल दिलेलं आहे आणि हे समजून सांगितलं तुम्हाला एकदा तरी कळण्यासारखं आहे, त्यामुळं फार यात जात बसत नाहीये. यानंतरचा सगळ्यात महत्वाचा प्रमेय कुठला आहे, तर चक्रीय चौकोनाचा प्रमेय. तो आता मी घेणार आहे. आता आपण चक्रीय चौकोनाचा प्रमेय बघतोय. सुरुवातीला चक्रीय चौकोन म्हणजे काय, ही संकल्पना मला वाटतं 7वी पासून तुम्हाला झालेली आहे. इथे एक चौकोन मी काढलाय, तो बघा नीट. त्याचे सगळे शिरोबिंदू बघा, P, Q, R आणि S हे वर्तुळावर आहेत. ज्या चौकोनाचे 4ही शिरोबिंदू वर्तुळावर असतात अशा चौकोनाला चक्रीय चौकोन असं म्हणतात. हे आतापर्यंत झालेलं आहे तुम्हाला. आता त्याचाच प्रमेय काय शिकवतोय, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांशी पूरक असतात. म्हणजे चक्रीय चौकोन तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही त्याचे कोन कसे दाखवतायत, सम्मुख कोन म्हणजे समोरासमोरील कोन. म्हणजे P च्या समोर कोण आहे R, Q च्या समोर कोण आहे S. हे सम्मुख कोन कशा असतात, परस्परांचे पूरक असतात. हे तुम्हाला काय करायचंय, सिद्ध करायचंय. मी आकृती काढली, चक्रीय चौकोन. आता पक्ष लिहूयात आपण. पक्ष काय येईल बघा, चौकोन PQRS हा चक्रीय चौकोन आहे. चक्रीय चौकोन आहे. ओके, एवढंच दिलंय तुम्हाला, दुसरं काहीच दिलं नाही. साध्य आकडा 1 माप कोन, आधी हा घेऊयात, QPS अधिक माप कोन QRS बरोबर 180 अंश. पूरक म्हणजे काय, समोर दोघांची बेरीज किती पाहिजे, 180. आकडा 2 माप कोन, आता हा घेऊयात, PQR अधिक माप कोन PSR बरोबर 180 अंश.
म्हणजे इतकं सोपं आहे, फक्त आकृती पक्षाने साध्य लिहिलं की काम संपलं. आता एक करायचं, लक्षात घ्या, कुठलं तरी एक सिद्ध करायचं, उरलेलं कुठल्या पद्धतीने करायचं ते मी सांगतो. ओके, आता आपण सिद्धता त्याची बघू. आता आपण हा कोण आणि हा कोण म्हणजे हे सम्मुख कोण आहेत, हे एकमेकांशी पूरक दाखवूया. नीट पहा, मला वाटतं हा अंतर्लिखित कोण आहे. ओके, आणि त्याचा हा कंस अंतरखंडित आहे, बरोबर आहे की नाही. मग तुम्हाला माहिती आहे मापकोन क्यूपी असं लिहूयात आधी आपण. हे लिहिण्याच्या ऐवजी कोन क्यूपीएस हा अंतर्लिखित कोण आहे आणि कंस QRS हा त्याचा अंतरखंडित कंस आहे. ओके, मग काय झालं, म्हणून मापकोन QPS बरोबर 1/2 मापकंस कोण येणार आहे, QRS. समीकरण 1 आणि याला कारण लिहूया, अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. ओके, तसेच आता दुसरा घेऊयात आपण. आता हा घेऊयात आपण. QRS हा अंतर्लिखित आहे आणि त्याचा हा काय येणार आहे, अंतरखंडित येणार आहे. तसेच कोन QRS हा अंतर्लिखित कोण आहे असून म्हणूयात आपण कंस QPS हा त्याचा अंतरखंडित कंस आहे. म्हणून पहा काय येतं ते, याचंही माप याच्या कसं येणार आहे, निम्म येणार आहे. मापकोन QRS बरोबर 1/2 मापकंस QPS आकडा 2. यालाही कारण तेच आहे, अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. आता मला सांगा, मला हे पूरक दाखवायचे म्हणजे या दोघांची बेरीज किती दाखवायची, 180 दाखवायचे. म्हणजे मला या दोघांची बेरीज करावी लागेल, म्हणजे मला समीकरण 1 आणि 2 चे काय करावे लागेल, बेरीज. आता मापकोन QPS अधिक मापकोन QRS बरोबर दोघांना 1/2 मी कॉमन काढतो, कंसात हे लिहून टाकतो, मापकंस QRS अधिक मापकंस कुठला आहे हा, QPS. काय केलं मी, हे समीकरण 1 व 2 यांची बेरीज करून. ओके, आता काय येईल बघा, हे तर मला लागणारच आहेत कारण हे सम्मुख कोणच आहेत. मग मी बरोबरच्या खाली बरोबर लिहिलं, 1/2 लिहिलं. आता नीट पहा, हा पिवळा कंस आणि हा निळा कंस या दोघांना जर मी एकत्रित केलं तर पूर्ण वर्तुळच तयार होतं. मग वर्तुळाचं माप किती असतं, 360. मग इथं लिहिलं मी 360. इथं कारण लिहिणार मी वर्तुळाचे माप. मग या दोघांनी 360ला भागलं, इथे आलं उत्तर बघा बरं, 180 अंश. याला समीकरण काय म्हणूयात आपण, 3. झालं का बघा, QPS अधिक QRS बरोबर किती आलं, 180 अंश. याचा आधार मी एक केलं, या सम्मुख कोनांच्या मापांची बेरीज किती मिळवली मी, 180. आता सेम असं सुद्धा तुम्ही करू शकता. हा अंतर्लिखित आहे, हा अंतरखंडित आहे, हा अंतर्लिखित आहे, हा अंतरखंडित, परत सगळं सेम लिहावं लागेल तुम्हाला. मग ते करण्यापेक्षा थोडीशी वेगळी टॅक्ट आपण वापरू. तर या दोघांची बेरीज 180 कशी मिळवायची ते आता आपण बघूया. आता पहा, मी या दोघांची बेरीज मी 180 मिळवली. आता या दोघांची मिळवतोय, त्यासाठी मी काय करतो, चौकोन घेतो. चौकोनाच्या चारी कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 360. त्याचा वापर करतो. आता चौकोन
PQRS मध्ये मापकोन आधी घेऊया PQR, जे काढायचे ते बाजूला काढूया आधी, अधिक मापकोन PSR, कारण यांचीच बेरीज मला मिळवायची ना, अधिक उरलेले दोघं घेऊया, मापकोन QPS अधिक मापकोन QRS बरोबर 360 अंश. चौकोनाच्या चारही कोनांच्या बेरजेचा गुणधर्म. ओके, मगाशी मी 3 मध्ये यांची बेरीज 180 मिळवलेलीच आहे. मापकोन PQR अधिक मापकोन PSR, मी याची बेरीज मिळवलेली आहे ती 180 इथे लिहितो, बरोबर किती 360. ते 180 आणले कुठून, समीकरण 3 वरून. आता हा 180 तिकडे जाऊन काय होईल, वजा होईल. मापकोन PQR अधिक मापकोन PSR बरोबर 360 अंश वजा 180 अंश बरोबर किती 180 अंश. अशा पद्धतीने आपण उरलेल्या कोणांच्या मापांची बेरीज पण किती मिळवली 180. आणि मग मला लक्षात आलं की हा जर चक्रीय चौकोन असेल तर सम्मुख कोन परस्परांचे कशा असतात, पूरक असतात. अशा पद्धतीने आपण चक्रीय चौकोनाचा प्रमेय बघितला. जसं आंतरलिखित कोणाचा प्रमेय महत्वाचा, तसं बोर्डाला हा मोस्ट IMP इतका सोपा साधा सरळ असणारा प्रमेय आहे. त्यामुळे याचाही अभ्यास तुम्ही चांगला करा. हाही प्रमेय सतत परीक्षेला विचारला जातो. आता आपण चक्रीय चौकोनाचा व्यत्यास जो आहे आणि एकूण 2-3 प्रकार आहेत ते थोडक्यात आपण बघूयात आणि मग अभ्यास आपण 3.4 कडे जातो. आता आपण चक्रीय चौकोनांचे व्यत्यासाचे आणि काही गुणधर्म आपण चक्रीय चौकोनाचे ते बघणार आहोत. चक्रीय चौकोन प्रमेयाचा व्यत्यास आता आपण बघू. काय शिकलो आपण, चक्रीय चौकोन असेल तर त्याचे सम्मुख कोन कशा असतात, पूरक असतात. जर एखाद्या चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतील तर तो काय असतो, चक्रीय असतो. आता पहा, हा एबीसीडी मध्ये कोन ए आणि कोन सी 180, बी आणि डी 180 म्हणजे सम्मुख कोन कशा आहेत, पूरक. म्हणून चौकोन एबीसीडी हा काय आहे, चक्रीय आहे. फक्त आपण ह्याचा उलट घेतलो. पण आता एक लक्षात घ्या, या अशा पद्धतीमध्ये अशा कुठल्या भौमितिक आकृत्या झालेल्या आहेत की ज्या चक्रीय आहेत, तर मला असं लक्षात आलं की आयत आणि दुसरा आहे चौरस. बघा त्याचे चारही कोन 90 अंश असतात. मग मला सांगा, हाय 90 आहे, हाय 90 आहे, हाय 90 आहे, हाय 90 आहे, असं जर असेल तर सम्मुख कोन पूरक येणारच की, कारण 90 आणि 90 बेरीज किती येते 180. त्यामुळे चक्रीय चौकोन असणारे असे 2 असतात जे आयत म्हणजे वर्तुळावर ते दाखवले पाहिजेतच असं नाही आहे, एक लक्षात घ्या. त्यामुळे ते दोन्ही काय होऊ शकतात, चक्रीय होऊ शकतात. हा झाला चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास. पण महत्वाचं चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन प्रमेय हा फार महत्वाचा आहे. हा चक्रीय चौकोन बघा एबीसीडी आहे, त्याचा हा काय आहे, बाह्यकोन. त्याने असं सांगितलंय की चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन त्याच्या संलग्न अंतरकोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. म्हणजे हा त्याचा संलग्न अंतरकोन म्हणजे हा, त्याचा सम्मुख म्हणजे हा, म्हणजे BCE हा BAD शी एकरूप असतो. आणि समजा मी इकडे काढला तर हा कोन याच्याशी येणार, इथे काढला तर हा कोन याच्याशी येणार. तर एक लक्षात ठेवायचंय, मला हे सिद्ध करायचंय. हे सिद्धता तर फार फार सोपी आहे. कसं आहे पहा, हा चक्रीय चौकोन आहे, त्यामुळे 1 आणि 2 यांची बेरीज किती असते 180. मी सिद्धतेमध्ये डायरेक्ट असं लिहिलं 1 अधिक 2 बरोबर 180 असं लिहित नाही, फक्त मी हेच समजून सांगतोय तुम्हाला. आकडा 1, 2 आणि 3 ची बेरीज किती आहे 180. का हो, कारण हे जे आहे ते रेषीय जोडीतील कोण आहेत आणि हे आहे चक्रीय चौकोनाचा प्रमेय होतो. मला आता सांगा, उजवी बाजू कशी आहे, समान, म्हणून डावी बाजू समान. कोन 1 अधिक कोन 2 बरोबर कोन 2 अधिक कोन 3 कशावरून आलं, समीकरण 1 व 2 वरून. मग आता मला सांगा, हा 2 आणि 2 काय होईल, कॅन्सल होईल. 1 बरोबर काय आला 3. याचा अर्थ काय लक्षात घ्या, 1 आणि हा 3 सारखा आहे, म्हणजेच BCE हा BAD शी कसा येतो, सारखा येतो. यालाच लक्षात ठेवा. हाही प्रमेय परीक्षेला एकदा बोर्डाला विचारला होता. सोपा आहे, फक्त चक्रीय चौकोनाचा प्रमेय आणि रेषीय जोडीतील जोडी हे आपल्याला यूज करून आपण हे गणित करू शकतो. म्हणजे हाही गणित सोडत असताना तिथे वापर होणार आहे. आणि अजून एक नव्यानं आलेली संकल्पना जी आहे ती कोणती आहे ती सांगतो. चक्रीय होण्यासाठी अट आहे ती, एक रेषा आहे, त्याच्या एकाच बाजूस 2 बिंदू आहेत A आणि B.
ही रेषा एल आहे. काय सांगितलंय बघा, रेषा त्याच्या एकाच बाजूस असणारे दोन बिंदू आणि या रेषेवरचे दोन बिंदू घेऊयात आपण पी आणि क्यू. यांना घेऊन बघा, या पी आणि क्यू ला घेऊन ए आणि बी एकरूप कोण करत असतील. बघा मी काय म्हणतोय, पी आणि क्यू या रेषेवरचे आहेत, त्याच्या रेषेच्या एकाच बाजूस असणारे दोन बिंदू आहेत. ए आणि बी ला घेऊन पी आणि क्यू एकरूप कोण करत असतील तर हे दोन बिंदू आणि हे दोन बिंदू कसे असतात, चक्रीय असतात. इथे लक्षात. तर या पद्धतीने आपण चक्रीयतेच्या ह्या अटी आपण बघितलेल्या आहेत. आता आपण यानंतर अभ्यास 3.4 हा आता आपण पाहू.